सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय मिळतंय का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। राष्ट्रवादी पक्षातील पहिल्या 3 नेत्यांनी एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार आहेत। रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंना काय समज देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 1 रुपयातल्या कृषी विम्यावरती बोलताना हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं। त्यावरून जोरदार गदारोळही झाला होता आणि आता या वक्तव्यावरनं स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटेंनी सरकारच्या हातात भिकाऱ्याचा कटोरा दिलाय। त्यामुळे कोकाटेंनी पुन्हा एकदा सर्वांना टीकेची झोड उठवायला संधी दिली आहे। आणि सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। महाराष्ट्र आणि शेतकरी यांच्याबाबत सातत्याने असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा झालाच पाहिजे। खासदार सुप्रिया सुळेंची व्हॉट्सअॅपवरती फोटो आणि स्टेटस ठेवत अशी मागणी आहे। तसंच कोकाटेंना 1 मिनिटही पदावर न ठेवता कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही केली आहे। हे बघा, या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही। आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिट सुद्धा त्या पदावर ठेवू नये